सोलापूर महानगरपालिकेतील अत्यावश्यक नागरी सेवांना अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आस्थापना खर्चाच्या 35% मर्यादेची अट शिथिल करून नामनिर्देशनाच्या 130 रिक्त पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे। नगरविकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी याबाबतचा शासनादेश निर्गमित केला आहे। शासनाने यापूर्वी 14 फेब्रुवारी 2023 रोजी एकदाच अपवादात्मक बाब म्हणून आस्थापना खर्चाच्या 35% मर्यादेची अट शिथिल केली होती। त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली होती। मात्र जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विविध कारणांमुळे 130 पदे रिक्त राहिली होती। ही पदे भरता यावीत यासाठी महानगरपालिकेने शासनाकडे विशेष परवानगीची मागणी केली होती। या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने आता उर्वरित 130 रिक्त पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे। शासनाच्या मंजुरीनुसार कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक टंकलेखक, फिल्टर इन्स्पेक्टर, फायर मोटर मेकॅनिक, फायरमन, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, मिडवाईफ, पाईप फिटर, पंप ऑपरेटर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, लघुलेखक तसेच महिला व बालविकास अधिकारी अशा विविध संवर्गातील एकूण 130 पदे भरली जाणार आहेत। या भरतीमुळे महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन, महिला व बालविकास तसेच प्रशासकीय विभागातील मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होणार असून नागरिकांना अधिक जलद, प्रभावी, दर्जेदार आणि वेळेवर नागरी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता ही भरती महापालिकेच्या सेवा वितरण क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। यासाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी TCS, ION किंवा IBPS या शासनमान्य संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेची निवड करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेकडून संबंधित संस्थेची निवड, परीक्षा नियोजन, जाहिरात, अर्ज प्रक्रिया तसेच पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाही शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात येणार आहे। महापौर विनायक कोंडाल म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेच्या 130 रिक्त पदांच्या भरतीस महाराष्ट्र शासनाने दिलेली मंजुरी ही सोलापूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बाब आहे। या निर्णयामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन नागरिकांना अधिक सक्षम, कार्यक्षम, गतिमान आणि दर्जेदार सेवा देता येतील। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही भरती प्रक्रिया तातडीने, पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या निकषांवर आधारित राबवण्यात येईल। ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी शासनाने TCS, ION किंवा IBPS या संस्थांपैकी एका संस्थेची निवड करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करण्यात येणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।